करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करुणी आस. चिंतन समयी सेवा पुलीच देई, आलो दान मागायास थोर करुणी आस. तुकया बंधू म्हणे भावा, मज निर्वावे देवा. तुकया बंधू म्हणे भावा, मज निर्वावे देवा. आलो दान मागायास थोर करुणियास. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, विश्वरूपा विष्णू माय, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामता. काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या. शरण हनुमंता तुम्हा आलो रामा, काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या तुमचा. शरण शरण करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करुणियास. वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी भक्ती मंदिराचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या छोट्या बंधूचा अर्थात संत श्रेष्ठ कान्होबारायांचा एक प्रसिद्ध 4 कडव्यांचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. श्री तुकाराम महाराजांचे बंधू आपले मोठे भाऊ अर्थात तुकाराम महाराज यांच्याकडे काही मागणं करतायत, काही अपेक्षा व्यक्त करतायत. संत श्रेष्ठ कान्होबाराय तुकाराम महाराजांकडे मागणं करतायत की महाराज भावा, वडील भावा, माझं चांगलं कर, भलं कर, उचित कर, कल्याण कर. करोनी उचित, चांगलं कर आणि माझ्या हृदयामध्ये देवाविषयी, संताविषयी, तुझ्याविषयी प्रेम वाढू दे. प्रेम घाली हृदयात. तुकाराम महाराजांचे बंधू तुकाराम महाराजांना म्हणतायत की मी फार मोठी आशा घेऊन तुझ्या दारी आलोय, मला नाराज करू नकोस. आलो दान मागायास थोर करुणियास. कान्होबारा अशी मागणी करतायत की महाराज, मला चिंतन तुमचं घडावं आणि मला सेवा तुमची घडावी. चिंतन समयी सेवा आपुलीच देई. आणि शेवटच्या चरणामध्ये कान्होबारायांनी मागणं मागितलं की तुकाराम महाराज, असं करा की मला तुम्ही तुमच्या हाताने देवाच्या हाती सुपूर्त करा. तुमच्या हाताला धरून तुम्ही मला देवाच्या पदरात घाला, म्हणजे मग माझं चांगलं होईल. तुकया बंधू म्हणे भावा, मज निरवावे देवा. असं एक अत्यंत भावपूर्ण भावनेत भिजलेला अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे, ठेवला आहे. प्रतिवर्षी पांडुरंगाच्या कृपेने हनुमंतरायांच्या दरबारामध्ये, सभामंडपामध्ये, माऊलींच्या कृपेने, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कृपेने, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर श्री शंभू महाराज, विश्वसंत भगवान बाबा महाराज, विश्वसंत वामन भाऊ महाराज, ब्रह्मलीन बाबा भागवत महाराज आदी साधू संतांच्या महापुरुषांच्या प्रेरणेने आपला हा खोपडी गावचा उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असतो. तो याही वर्षी तेवढ्याच भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण सर्व
खोपडी ग्रामस्थ साजरा करत आहात, संपन्न करत आहात. यंदा हे आपलं 12वं वर्ष आहे, तपपूर्ती आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादा चांगला उपक्रम 12 वर्ष टिकला की त्याला आपण तपपूर्ती म्हणतो. अशी 2 तप एकत्र झाले की त्याच्यामध्ये 1 वर्ष घालून रौप्य महोत्सव साजरा केला जातो. 2 तप म्हणजे 12×24, त्यात एक अधिकचं वर्ष घालून 25व्या वर्षी रौप्य महोत्सव साजरा केला जातो. अशी 4 तप झाली की त्यात 2 वर्ष घालून, 4 तप म्हणजे 12×4 = 48, त्यात 2 वर्ष घालून 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. अशी 6 तप झाली म्हणजे 12×72, त्याच्यात 3 वर्ष घालून 75ला अमृत महोत्सव साजरा केला जातो. आणि अशी 8 तप झाली, 8 तप म्हणजे 12×8 = 96, त्यात 4 वर्ष घालून 100 साजरी केली जाते. तुमच्या उत्सवाचं हे 12वं वर्ष आहे. हे महत्वाचे टप्पे आपल्या संस्कृतीने मानले गेले. 12 वर्ष, 2 तप, 25वं वर्ष, 50वं वर्ष, 60 वर्षाला हिरक महोत्सव म्हणतात. 60व्या वर्षाला हिरक, 12व्या वर्षाला तपपूर्ती, 25व्या वर्षाला रौप्य महोत्सव, 50व्या वर्षाला सुवर्ण महोत्सव, 75व्या वर्षाला अमृत महोत्सव, 60व्या वर्षाला हिरक महोत्सव. आणि माणसाचं किंवा सप्ताहाचा जर 100 झाली, माणसाची होत नाही आहे की नाही, हल्ला सेंचुरी मारणारी माणसं जगायला काही तशी राहिली नाही. पण जर जगलाच, जुन्या काळातली माणसं काय आहेत, त्यांना आपण म्हणतो शताब्दी. शताब्दी, 100. मोठा एक पहिला टप्पा तुमच्या सप्ताहाने पार केला. या सगळे जे मी तुम्हाला सांगितले, शताब्दी, अमृत महोत्सव, हिरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, या सगळ्या टप्प्यांमधला पहिला टप्पा खोपडीच्या सप्ताहाने आज गाठला. पहिली रेस, पहिला उंबरठा ओलांडला म्हणू आपण, हे की नाही. पहिला टप्पा तुमच्या या सप्ताहाने पूर्ण केला. 12व्या वर्षातला हा उत्सव, तपपूर्तीचा उत्सव, खोपडी आपण ग्रामस्थ साजरा करत आहात, संपन्न करत आहात. आजची ही सेवा आमचे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण श्री प्रवीणजी यांनी माझ्याकडे दिली आहे. प्रवीण भाऊंनी. सचिनची चांगली अशी गोड साऊंड सिस्टीम आहे, विठू माऊली साऊंड सिस्टीम, ज्यांचं कीर्तन सेवा सौजन्य आज आहे. श्री यादव भाऊ गणपत बुरकुल यांचं कीर्तन सेवा सौजन्य आहे. आणि आज ज्यांची संत पंगत आहे, एकलव्य मित्रमंडळ खोपडी खुर्द यांची आजची संत पंगत आहे. खूप गोड चाल ज्या दोन्ही गायकांनी या ठिकाणी सादर केली. आदरणीय हरिभक्तीपरायण, गोड गळ्याचे, उंच आवाजाचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दिघे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री गायनाचार्य, गोड गळ्याचे मालक श्री चिंतामण महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य, मृदुंग महर्षी श्री मुकुंद महाराज या निमित्ताने उपस्थित आहे. आपल्या सिन्नर तालुक्याची ओळख आदरणीय हरिभक्तीपरायण श्री किरणजी महाराज सानप विनेकरी म्हणून उपस्थित आहे. सगळी महिला भजनी मंडळी, माझ्या मागे उभी असणारी ही सगळी वात्सल्य शिक्षण संस्थेतली पोरं. या निमित्ताने खोपडी सोबत पंचक्रोशीतली मंडळी हजर आहेत. आमचे नाना चुलते बस्तीराम नाना या निमित्ताने हजर आहेत. आमचे आजोबा शांताराम बाबा, वामनदादा या निमित्ताने उपस्थित आहे. आमची सगळी मित्रमंडळी, आमचे जीवलक श्री दौलत भाऊ केकान, संदीप भाऊ सोनवणे, भास्कर भाऊ, वामनदादा, आपण सर्व या निमित्ताने उपस्थित आहात. मला देव जशी बुद्धी देईल, माझ्याकडून 1 तासाभरामध्ये हनुमंतराय जशी सेवा करून घेतील, जशी सेवा माझ्याकडून करून घेतील, तशी सेवा ही मी देवाच्या चरणी समर्पित करेल. 4 प्रकारच्या मागण्या आपल्या वारकरी धर्मामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या वारकरी वाङ्मयामध्ये सापडतात. 4 प्रकारच्या मागण्या आहेत. पहिली मागणी लहानाने महानाकडे केली आहे, दुसरी मागणी महानाने लहानाकडे केली आहे, तिसरी मागणी लहानाने लहानाकडे केली आहे, आणि चौथी मागणी महानाने महानाकडे केली आहे.
पहिली मागणी लहानाने महानाकडे केली आहे, दुसरी मागणी महानाने लहानाकडे केली आहे, तिसरी मागणी लहानाने लहानाकडे केली आणि चौथी मागणी महानाने महानाकडे केली. 4 प्रकारच्या मागण्या वाङ्मयामध्ये सापडतात. 4 प्रकारची उदाहरणं आपल्याला सापडतील. लहानाने मागावं, महानाने द्यावं. लहानाला धर्म आहे मागण्याचा, तसा महानाला सुद्धा देण्याचा धर्म आहे. दोघांसाठी नियम आहे. दात्यानी मागत्यासी धर्म नीती तरी बोलिली आईसी, यथानुशक्ती ठाकील तैसी, बाधी दोघासी विनमुखता. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज असं म्हटले की मागणाऱ्याने धर्म पाळावा. मागणाऱ्याचा धर्म आहे की त्याला जेवढं हवंय तेवढंच मागावं आणि जेव्हा गरज आहे तेव्हाच मागावं. जितकं गरज आहे तितकंच मागावं. देणाऱ्याने सुद्धा जर ऐपत असेल तर द्यावं आणि ऐपत असेल तर ऐपतीप्रमाणे द्यावं. शाळेमध्ये शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं असतं. इथं आमचे मित्र संदीप भाऊ सोनवणे शहापूरकर बसलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारा. नियम असा आहे की विद्यार्थ्याने आपली कुवत पाहून शिक्षकाला प्रश्न विचारावे आणि शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्याची कुवत पाहून, त्याची योग्यता पाहून, त्याची झोळी पाहून, त्याची पात्रता पाहून तो काय घेऊ शकतो. शिक्षक खूप शिकलेला आहे पण मग विद्यार्थी किती घेऊ शकतो ही पात्रता पाहून शिक्षकाने विद्यार्थ्याला द्यावं. हा जसा धर्म आहे तसा दानाचा पण धर्म आहे महाराज. शंकराचार्य एका म्हातारीच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. आपल्या शास्त्रामध्ये दृष्टांत आहे. आचार्य भिक्षा मागण्यासाठी गेले, मधुकरी मागण्यासाठी गेले, का म्हातारीच्या घरी गेले. गरीब होते, विपन्न होते. तिने ओळखलं की हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारा शंकराचार्यांसारखा महात्मा आपल्या दारी आला, त्याला खूप दिलं पाहिजे. पण ती आतमध्ये गेली. तिने सगळा आपला स्टॉक म्हणजे जुन्या काळच्या उतरंडी रांजणामध्ये धान्य ठेवलं जायचं. सगळे रांजण तिने पाहिले. तिला काही धान्य सापडलं नाही, तिला गहू सापडले नाही, तिला तांदूळ सापडले नाही, तिला डाळ सापडली नाही. आणि तिला अशी इच्छा होती की या माणसाला खूप द्यावं, शंकराचार्यांना खूप द्यावं, भरभरून द्यावं. पण तिच्याकडे काही नव्हतं. पहा, नाराज झाली, निराश झाली, बाहेर आली. तिच्या डोळ्यातलं पाणी शंकराचार्यांना जाणवलं, तिचं दुःख शंकराचार्यांना जाणवलं. तिच्या घरासमोर अंगणामध्ये आवळ्याचं झाड होतं. 2 पिकलेले आवळे पडलेले होते. तिने 2 पिकलेले आवळे उचलले, शंकराचार्यांच्या झोळीत वाढले. शंकराचार्यांना सांगितलं होतं, पोरा, असं वाटतं की तुझ्यासाठी अख्खं द्यावं पण माझ्याकडे काही नाही, मी गरीब आहे. आचार्य आले, रडत होते. आश्रमात आले. एक नियम सांगतो माय बाप, आपण सज्जन आहे का दुर्जन आहे हे कसं काय ओळखायचं बरं? आपण सज्जन आहे का दुर्जन आहे हे कसं काय ओळखायचं? याची एक टेस्ट आहे, याची एक कसोटी, याची एक परीक्षा आहे. याची परीक्षा अशी आहे की दुसऱ्याचं दुःख पाहून जर आपल्या डोळ्याच्या कडा पाणावल्या तर समजायचं आपण सज्जन आहे. आणि दुसऱ्याचं सुख पाहून जर आपल्याला जर बरं नाही वाटलंय तर समजायचं आपण काय, कोणाला विचारायची गरज नाही. काही प्रशस्तीपत्रक, प्रमाणपत्रक, पुरस्कार आहे की नाही, काय गरज नाही तुम्हाला सांगतो, आहे की नाही. सोपी गोष्ट आहे. आपण सज्जन आहे का दुर्जन आहे? 4 लोक म्हटले चांगला आहे म्हणून का चांगला होत असतो? 4 लोक म्हटले त्याला काय कळतं म्हणून काय मूर्ख होत असतो? नाही. आपण सज्जन आहे का दुर्जन आहे याची कसोटी फार चांगली आहे आणि वैयक्तिक करायची. ती काय कोणाला सांगायचं नाही, नाही तर अवघड होईल सांगितलं. काय कसोटी आहे की कोणाचं तरी सुख पाहून जर आपलं हृदय जर टोचायला लागलं, दुखायला लागलं तर समजायचं आपण दुर्जन आहे गड्या. आणि कोणाचं तरी दुःख पाहून आपल्या डोळ्याच्या कडा पाणावल्या तर समजायचं आपण सज्जन आहे. काय पुरस्काराची गरज नाही. ते पुरस्कार असतात ना, ते काय असतं, ते ट्रॉफ्या ते फळ्या ते काय उपयोग नाही त्याचा.
काहीच उपयोग नाही. मला तर दरवर्षी गोणी भरून येतात, गोणी अख्खी भरते. काय उपयोग आहे त्याचा? हे त्याच्यावर लिहिलेलं असतं आमके भूषण, तमके भूषण, नाशिक भूषण, सिन्नर भूषण, हे की नाही, वारकरी भूषण. काय उपयोग नाही सांगतो. खरं कळतं आपल्याला मनात. शंकराचार्यांना त्या आजीचं दुःख पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या, दुःखी झाले ते. दुःख वे अनिकाच्या दुःखे, सत्य बोले मुखे, दुःख वे अनिकाच्या दुःखे. शंकराचार्य गेले, आश्रमात गेले, चौरंगावर ते आवळे ठेवले, महालक्ष्मीची आठवण केली, महालक्ष्मीचे 8 श्लोक गायले. महालक्ष्मी प्रसन्न झाली. महालक्ष्मी पैशाची देवी, संपत्तीची देवी प्रगट झाली. शंकराचार्यांनी विचारलं होतं की आई, इतकं गरीब करत असतात का कोणाला? तू गरीब कर एखाद्याला, पण इतकं पण गरीब करू नको की दारी कुणी आले तर त्याला द्यायला काही राहू नये. महालक्ष्मीने त्या आवळ्यांकडे कृपादृष्टीने पाहिलं, ते आवळे सोन्याचे झाले महाराज, सोन्याचे. आचार्यांनी ते उचलले, त्याच म्हातारीकडे आले, तिच्या हातात ते आवळे ठेवले आणि सांगितलं होतं आजी घे. तिने सांगितलं अरे कशाला आणले? तर आचार्यांनी उत्तर दिलं आई दानाचा धर्म आहे, तुला जे शक्य झालं ते तू दिलं, माझ्या ऐपतीप्रमाणे मी तुला दिलं. हा दानाचा धर्म आहे, हा दानाचा धर्म आहे. आपण जर मोठे असू तर मोठंच द्यायला पाहिजे. आपण जर मोठे असू तर मोठं मोठं काही मंदिराचं काम निघालं, काही धर्माचं काम आहे, मोठा माणूस आहे, त्याने मोठा वाटा उचलायला पाहिजे. पण तसं नाही होत गड्या. मोठी माणसं काय मोठं काम आहे, मीटिंग भरली, तिथं येतात आणि म्हणतात आपला पण खारीचा वाटा राहू द्या. म्हटलं तू सिंहाचा वाटा घ्यायला पाहिजे, खारीचा कुठं वाटा घेतो? हा, तू मोठा आहे ना, मग तू सिंहाचा वाटा घ्यायला पाहिजे. काही मीटिंग असली म्हणजे माणसं म्हणतात काही काम असतं, सप्ताह म्हणा, मंदिर म्हणा, गोशाळा म्हणा, तळ म्हणा, तलाव म्हणा, पानपोई म्हणा, शाळा म्हणा, वृद्धाश्रम म्हणा, काहीतरी काम असतं. मोठा माणूस असतो, खूप श्रीमंत असतो. एरवी गावात सांगतो आपल्या SBI ला 2 कोटीची FD आहेत. एरवी सांगत असतो की हा सर्वे बांध, तो सर्वे बांध, काही कमी नाही आपल्याला. पण मग त्या महत्वाच्या कामात आला की सगळे त्याच्याकडे पाहतात आणि मग तो हळूच म्हणतो आपल्याला 101 लिहा. अशा माणसांना सांगा वाटतं 101 देणार 101 आहे, तू थोडं मोठं दिलं पाहिजे. दानाचा धर्म येतो, आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावं. आपण जर मोठे असू तर मोठं द्यावं. लहानाने मागावं, महानाने द्यावं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. दात्या आणि मागत्यासी धर्म नीती तरी बोलिली आईसी, यथानुशक्ती ठाकील तैसे, बाधी दोघासी विनमुखता. एक राजा होता, नाव होतं उत्तानपाद. 2 पत्न्या होत्या त्याला. मोठी पत्नीचं नाव होतं सुनीती, छोट्या पत्नीचं नाव होतं सुरुची. मोठीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव, छोटीच्या मुलाचं नाव होतं उत्तम. मोठी पत्नी, 2 बायका होत्या त्याला, 2 पत्न्या होत्या. मोठी पत्नी त्याची नावडती होती आणि छोटी पत्नी त्याची आवडते. हे असंच का असतं कळायला मार्ग नाही गड्या, पण ते होतं तसं. मोठीचा मुलगा झाला ध्रुव. मोठीला गावाच्या बाहेर घर बांधून दिलं. दृष्टांत मी नाही तयार केला बरं, शास्त्रातला आहे, भागवतातला आहे, ग्रंथातला आहे, पुराणातला आहे. मोठीला गावाबाहेर घर बांधून दिलं. सुनीती तिचं नाव, कारण ती आवडत नव्हती. बरोबर आहे, नीती कुठं आवडते का माणसाला? धर्म कुठं आवडतो का? नियम कुठं आवडतात का? मला सांगा बरं. नाही नाही, नियमाने राहणारी माणसं सुद्धा आवडत नाहीत महाराज. पोरं जर ट्रिपला निघाली तर माळकरी पोराला नेत नाहीत गोव्याला. म्हणा बोर आयटम येतो, बोर, तो गाणे ऐकू देणार नाही, हरिपट लावीन इथून तिथून, हरिपट लावीन, आहे की नाही? नीतीने राहणारी माणसं आवडतात का माणसांना? नाही आवडत महाराज. स्वाभाविक आहे, सुनीती त्याला नावडती होती, म्हणून सुनीती नावाच्या पत्नीला त्याने गावाबाहेर घर बांधून दिलं. तिच्या मुलाचं नाव होतं ध्रुव, छोटीच्या मुलाचं नाव होतं उत्तम. एके दिवशी आईने ध्रुवाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, कुरळ्या केसातून हात फिरवला आणि सांगितलं पोरा, गावात कधीच जाऊ नकोस, गेला तर राजाच्या मांडीवर बसू नको, महालात कधी जाऊ नको. पण रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, पोरं बॅटबॉल खेळायला आली, ध्रुवाकडेच आली. ध्रुवालाच सोबत घेतलं, राजाच्या महालाजवळच गेली खेळायला. ध्रुवाची बॅटिंग आली, ध्रुवाने बॅट घेतली,
लांब सिक्सर मारला, बॉल नेमका राजाच्या महालात गेला. पोरांनी सांगितलं ध्रुवा बॉल आण. आता आईने सांगितलं होतं कधी गावात जाऊ नको, आईने सांगितलं होतं कधी महालात जाऊ नको, आईने सांगितलं होतं कधी बापाच्या मांडीवर बसू नको, पण वेळ तीच आली. नशीब यालाच तर म्हणतात, प्रारब्ध यालाच तर म्हणतात, नियती यालाच तर म्हणतात. त्या दिवशी महालात शिरला बॉल उचलण्यासाठी. बाप छोट्या पत्नीच्या मुलाला मांडीवर घेऊन बसला होता उत्तमाला. बापाने पाहिलं ध्रुव आला. बापाने सांगितलं ए ध्रुव, हा बघ तुझा भाऊ उत्तम इथं बसलाय, तर डावी मांडी रिकामी, ये बैस. ध्रुव आला, त्या मांडीवर लाडाने बसला. छोट्या आईला सहन नाही झालं. छोटी आई सावत्र तिने सांगितलं ध्रुवा उतर. त्याने सांगितलं मी उतरणार नाही. ध्रुवा उतर. उतरणार नाही मी आई. आईने धरलं आणि आपटूनच दिलं. मोठ्या आशेनं वडिलांकडे पाहिलं, पण वडील तिच्या धाकापोटी एक शब्द सुद्धा बोलू शकले नाही. मी विचार केला एवढी धाकात राहणारी माणसं तेव्हापासून आहे, आताच आहे असं काय, असं काही वाईट वाटून नाही घ्यायचं. दुखावलेला ध्रुव, हर्ट झालेला ध्रुव गावाच्या बाहेर महालात राहणाऱ्या आईच्या मांडीवर बसला गेला. खूप वेळ तर रडतच होता, खूप वेळ तर हुंदकेच देत होता. आणि मग आईने विचारलं काय झालं बाळा. म्हटले आई मला अशा जागी बसायचं जिथून कोणी उठ म्हणणार नाही. कबीर महाराजांचं एक अभंग. ऐसी बानी बोलिए कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठिए कोई न बोले उठ. अशा जागी बसावं जिथून कोणी उठ म्हणणार नाही ना, असं बोलावं कोणी खोटं आहे असं म्हणता कामा नये. आई मला माझ्या बापाच्या मांडीवर बसायचे. आईने सांगितलं ते फक्त देवाच्या हातात आहे पोरा. गंगा नदीच्या किनारी मधुबन नावाचं ठिकाण आहे, आजही आहे ऋषिकेशला. त्या मधुबनात गेला ध्रुव आणि भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले, त्याला भेटायला आले. देवाने त्याच्यासाठी एक अवतार घेतला. हो, आपला रामकृष्ण हरी संप्रदायाचा मंत्र आहे ना. इथं आल्यावर मी काय म्हटलो पहिल्यांदा, रामकृष्ण हरी. मग मी असा साधा प्रश्न तुम्हाला असं विचारतो की रामाचा जन्म कुठला, रामाचा जन्म कुठला, गाव अयोध्या. कृष्णाचा मथुरा. हरी कुठला, हरी, हरीला माहिती बा आपल्याला काय. ध्रुवाला जो भेटायला अवतार आला ना त्याचं नाव ध्रुव, हरी, त्याचं नाव हरी. ध्रुवाने स्तुती केली. योंत प्रविशमं वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना आन्यांश हस्तचरण श्रवणत्विकादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लाईट आली कर कर चेंज कर. उद्यापासून थोडा लांब लावा बरं का, थोडासा. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला हरी प्रसन्न झाले. ध्रुवाने मागणं केलं, देवा मला आढळ पद दे. आणि हरीने आढळ पद देऊन टाकलं. एक उत्तरेकडचं ध्रुवपद आहे, तारा आहे. सगळे तारे उगवतात, सगळे मावळतात, सप्तऋषी उगवतात. हे की नाही, जुने लोक बाज म्हणतात त्याला, बाज, त्या 7 ताऱ्यांना सप्तऋषी. ते उगवतात मावळतात, सगळे तारे उगवतात मावळतात, सकाळी पा उठून मावळतात. ते एक तारा असा आहे की तो उगवतही नाही, तो मावळतही नाही, तो जागाही सोडत नाही. उलट सगळे तारे त्या ताऱ्याभोवती फिरतात, म्हणून त्याला म्हणतात ध्रुव तारा. ध्रुव शब्दाचा अर्थ आहे अढळ, परमनंट, अचल, स्थिर, कायम, एका जागी, एका ठिकाणी. म्हणून तर आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणाला काय म्हणतो, काय म्हणतो आपण, ध्रुवपद. का बरं? कारण ते बाकीचे चरण त्याच्या भोवती फिरतात ना, त्याच्या भोवती फिरतात. म्हणून त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाला ध्रुवपद म्हणतात. जशी तारे त्या ध्रुव ताऱ्याची प्रदक्षिणा करतात. छोट्या ध्रुवाने मागितलंय आणि मोठ्या हरीने देऊ केलंय, दिलंय.
आढळपदी बाळ बैसविला धूब, आढळपदी बाळ बैसविला धूम, क्षीराचा सागर उपमान्यू, क्षीराचा सागर उपमान्यू. आढळपदी बाळ बैसविला धूम, क्षीराचा सागर उपमान्यू. शिराचा सागर आढळपदी बाळ बैसविला गणपती बाळ बैसविला ध्रुव, आढळपदी बाळ बैसविला गणपती बाळ बैसविला ध्रुव, आढळपदी बाळ बैसविला आढळपदी बाळ बैसविला क्षीराचा सागर उपमान्यू, क्षीराचा सागर उपमान्यू. गणपती बाळ गणपती बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमान्यू, शिराचा सागर लहानाने महानाकडे मागणी केली आहे, एक प्रकार झाला. लहान ध्रुव आहे आणि हरी मोठा आहे, महान आहे. लहानाने महानाकडे मागणं मागितलंय, दोन महानाने लहानाकडे मागणं मागितले. कधी कधी असं होतं की महान माणसं पण लहानाच्या दारी येतात, गरज पडते, अडतो माणूस, मोठा माणूस आहे पण अडतो ना, है की. कानोबरायांचाच एक अभंग आहे. विनवी तो सकळा जना, कर जोडून थोरा लहाना, दान इतुलेची द्या मज दीना, म्हणे तू कया बंधू राम मनागा. दान इतुल, एवढ्या मोठ्या कानोबरायांनी आपल्या पुढे दान मागावून म्हणावं की गड्यांनो हरिनाम घ्या, हरिनाम घ्या. म्हणजे उन्हात खेळणाऱ्या पोराला आईने सांगावं तुझ्या पाया पडते, सावलीत खेळ. तसं साधू संत म्हणतात तुमच्या पाया पडतो, तुम्ही हरिनाम घ्या, तुमच्याकडे दान मागतो. छोट्याच्या कल्याणासाठी का होईना, पण महानाने लहानाच्या दारी मागणं मागितले. नाथ महाराजांचा अभंग आहे. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तू विषय काम वासुदेव वासुदेव म्हणा, तू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, करू संसार क्षमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका करू संसार श्रमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाणा नर देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, नर देह दुर्लभ जाना, वर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, आठवा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव हे वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही तिघ
तिघांनी जर हा पूर्ण अभंग म्हटला ना, नक्की 2-4 जणांच्या अंगात येईल आणि कीर्तनाचा वासुदेव होण्याची दाट शक्यता आहे की नाही? त्याच्यामुळे आपण थांबून घेऊ, थोडक्यात घेऊ, आहे की नाही? एवढे चांगले लोक असल्यावर साथीला. पण खूप खूप गोड अभंग आहे, चांगला अभंग आहे फार. त्याचं शेवटचं चरण आहे, हेची माझी विनवणी जोडो निकर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा आणून. तर नाथ महाराज छोटे आहेत का महाराज? खूप मोठे आहेत, पण आपल्याला हात जोडतात, कर जोडून विनवितो तुम्हा. महानाने लहानाकडे मागणं मागितलंय, झालंय असं खूप वेळा झालंय. विश्वसंत भगवान बाबा महाराज त्यांनी शाळा काढली, शाळा, बरं का संदीप सर, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. शाळा काढली त्यांनी. आता तो भाग पाथर्डी तालुका आहे, बीड अहिल्यानगरची बाउंड्री येते. शिक्षणाचं मूल्य त्या लोकांना नव्हतं, आणि भगवान बाबांनी तर शाळा काढली, पोरं पाहिजे शाळेसाठी, शिक्षक नेमले, इमारत बांधली, दगडी इमारत बांधली त्यांनी, पण पोरं पाहिजे ना. बरं, त्या भागामध्ये एवढा तो ड्राय पट्टा होता तेव्हा, आजही आहे, पण त्या काळात तो जास्त होता. तर त्या काळातली सगळी लोक ऊस तोडायला हे सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात यायची, इकडे यायची, आपल्याकडे यायची. कोणी राहत नव्हतं 4 महिने तिथं. ते पोरही सोबत. ते म्हणतात की उंचवाचं बिराड पाठीवर, तसं पोरही बैलगाडीत लादून इकडं आणायची. बाबा गेले, भगवान बाबा गेले, एका एका घरी जायचे. मग त्या बाईने आतमधून यावं आणि त्या बाईने विचारावं की बाबा काय पाहिजे? भिक्षा मागायला आलात तुम्ही, मधुकरी मागायला आलात, काय देऊ तुम्हाला? भाजी देऊ, भाकरी देऊ, पैसे देऊ, डाळ देऊ, तांदूळ देऊ, काय देऊ बाबा सांगा? कपडा देऊ? बाबा तुम्ही मागा, जे मागेल मी ते देईन बाबा. श्रद्धा होती लोकांची. भगवान बाबांनी सांगितलं, माई खरं सांगते, शपथ घे, जे मागेन तेच मी देईन, आणि तेच पाहिजे मला, दुसरं चालणार नाही. त्या घरातल्या माऊलीने, त्या दाम्पत्याने, त्या जोडप्याने शपथ दिली बाबांना की बाबा शपथ घेतो आम्ही, वचन देतो आम्ही, तुम्ही जे मागाल ते देईन, तुमच्यासाठी प्राण हाजीर आहे, सांगा काय देऊ? बाबांनी त्या कुटुंबाला म्हणावं, तुमचं लेकरू मला द्या, बाकी काय नको, तुमचं लहान मूल मला द्या. आपण बाबा आम्ही 4 महिने ऊस तोडायला चाललो तिकडं सांगलीकडे, कोल्हापूरकडे. बाबा आमचं लेकरू, बाबांनी सांगितलं मी सांभाळीन. बाबांनी जशी शाळा बांधली तसं हॉस्टेल बांधलं, वसतिगृह बांधलं, त्यांच्यासाठी 2 वेळ भाताची खिचडीची सोय केली, त्या पोरांना शिकवलं. अनेक पोरं ऑफिसर झाले महाराज, अनेक पोरं. बाबांनी त्यांना सांभाळलं. तात्याराव लहाने ऐकू नये तुम्ही, तात्याराव लहाने जगात सगळ्यात जास्त ऑपरेशन केले त्यांनी, जगात नेत्ररोग तज्ञ आहेत. ते बाबांच्या वसतिगृहात शिकलेले आहेत बरं, भगवान बाबांच्या. बाबांनी शिकवले, अगदी गरीब कुटुंबातले ते तात्याराव लहान, बाबांनी शिकवलंय त्यांना. मोठी माणसं लहानाकडे मागतात कधीतरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. महाराज पुण्यात गेले, नारायणराव देशमुख नावाच्या एका सावकाराच्या घरी कर्ज मागायला गेले. त्याला असं वाटलं की दिलं पाहिजे कर्ज, मोठ्याशी नाव जोडलं जाईल, छत्रपतींशी नाव जोडलं जाईल. त्यांनी विचारलं, राजे किती होन पाहिजे? त्या कालचं चलन. त्यांनी सांगितलं इतके, राजांनी सांगितलं इतके इतके पाहिजे. म्हटले राजे गहाण काय आणलं? गहाण. राजांनी गवताची काडी उचलली, सांगितलं राजाच्या हातची, छत्रपतींच्या हातची, घे आणि मला कर्ज दे. त्यांनी ती काडी ठेवून घेतली, राजांना कर्ज दिलं. राजा 18 महिन्यांनी दक्षिण दिग्विजय करून आले, अख्खी दक्षिण तंजावर पर्यंत जिंकून आले छत्रपती. आणि आल्यानंतर सांगितलं होतं हे तुझं मुद्दल, हे तुझं व्याज, हिशोब करून सगळं दिलं. आणि त्याला सांगितलं होतं माझी अनामत म्हणून ठेवलेली, डिपॉझिट म्हणून ठेवलेली, गहाण म्हणून ठेवलेली गवताची काडी कुठे? त्यांनी सांगितलं होतं त्या सावकाराने, जाऊ द्या ना राजे, गवताची काडी. राजांनी सांगितलं नाही नाही, माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा सावकाराकडे गहाण राहता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची दृष्टी येते, त्यांची नजर आहे की नाही, महान राजा. पण काय काय म्हणा, छत्रपतींना तरी छोट्याशा सावकाराकडे कर्ज मागायला जावं लागलं ना. म्हणजे कधी कधी मोठ्याला लहानाकडे जावं लागतं. 2 प्रकार झाले. तिसरा प्रकार, लहान आणि लहानाकडे मागणं. चुन्याची डबी दे रे, लहान आणि लहान, म्हणजे त्याला काय लई शास्त्र लागतं असं काही नाही, कारण शास्त्राचे दृष्टांत मोठे राहतात जराशे, त्याला वेळ लागतो थोडासा. तंबाखू दे, आलो, चावी दे, गाडी दे, आलो 5 मिनिटात, पैसे दे रे जरा, चहा 5. हे लहान आणि लहानाकडे केलेलं मागणे. आणि शेवट महान आणि आजचा अभंग तसा आहे.
कानोबाराय मागतात, तुकाराम महाराजांकडे मागतात. तुकाराम महाराज फार मोठे आहेत महाराज. तुकाराम महाराज इतके मोठे आहेत की तुका झालास ते कळस. तुकाराम महाराज इतके मोठे आहेत, इतकेच मोठे आहेत की आकाशापेक्षा तुकाराम महाराज मोठे आहेत. या थोकडा तुका आकाशा ये बडा तुका आकाशा ये बडा तू आकाशा ये बडा तुकाराम महाराज इतके मोठे आहेत की जगातला नियम असा आहे की या मृत्यू लोकातल्या माणसाने त्या वैकुंठातल्या देवाची पूजा करायची असते. पण तुकाराम महाराजांना जेव्हा वैकुंठाला न्यायला हरी आला, विष्णू आला, पांडुरंग आला, तेव्हा या मृत्यू लोकातल्या तुकाराम महाराजांनी वैकुंठ लोकातल्या पांडुरंगाची पूजा नाही केली, हरीची पूजा नाही केली. उलट झालं महाराज. जगात कधीच घडलं नव्हतं की या मृत्यू लोकातल्या तुकाराम महाराजांना न्यायला जेव्हा वैकुंठ लोकातला देव आला, तेव्हा त्या वैकुंठ लोकातल्या देवाने या मृत्यू लोकातल्या तुकाराम महाराजांची पूजा केली. असं कधीच घडलं नव्हतं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती दिव्य लोकासी नेली. इतके तुकाराम महाराज मोठे आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे मागितलं जाते ते खूप मोठे आहेत. आणि मला सांगू द्या, जे मागतात ते पण खूप मोठे आहेत. कान्होबाराय. अभंग कोणाचा आहे? अभंग कान्होबारायांचा आहे. कोण कान्होबाराय? थोडक्यात परिचय देतो. नामा म्हणे अभंगाचा शेवट असला की कोणाचा अभंग असतो? नामदेवरायांचा. तुका म्हणे अभंगाचा शेवट असला की बाप रखुमादेवरू किंवा ज्ञानदेव म्हणे माऊलींचा. मुक्ता म्हणे असला की मुक्ताबाईचा. नामयाची दासी असा उल्लेख असला की जनाबाई महाराजांचा. एका जनार्दनी उल्लेख असल्यावर एकनाथ महाराजांचा. कान्होबारायांचा अभंगाचा शेवट काय असतो बरं? कान्होबारायांचा तुकया बंधू, तुकया बंधू. आजचा अभंग तुकाराम महाराजांचा नाही, तुकाराम महाराजांच्या भावाचा आहे. गाथेमध्ये ज्या ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये जे जे अभंग तुकया बंधू असा शेवट असेल ते अभंग तुकाराम महाराजांचे नाही, ते अभंग कान्होबारायांचे. कान्होबाराय तुकाराम महाराजांचे छोटे बंधू आहेत. स्वर कमी कर बाळा थोडा, इथे आहे का? ते अभंग तुकाराम महाराजांचे नाही, ते अभंग तुकाराम महाराजांचे छोटे बंधू कान्होबाराय. आणि ते खूप मोठे आहेत, फार मोठे आहेत. कान्होबाराय छोटे नाहीत महाराज. कान्होबारायांचं चरित्र रोज नसेल सांगितलं जात, कान्होबारायांचे अभंग रोज कीर्तनाला घेतले जात नसतील, तरी पण ते खूप मोठे आहेत. ज्यांचा उल्लेख कमी होतो ती माणसं लहान असतात असा कधीच गैरसमज करून घ्यायचा नाही. त्यांचं वर्णन कमी केलं जातं. आपले त्र्यंबकचे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, त्यांचे अभंग कमी घेतले जातात, त्यांचं चरित्र कमी सांगितलं जातं. याचा अर्थ ते छोटेत असं नाही, त्यांना आपण दादा म्हणतो, निवृत्ती दादा. काही संतांचं भजन कमी केलं जातं म्हणून ते संत छोटे आहेत. निळोबारायांचा अभंग कमी घेतले जातात कीर्तनाला म्हणून निळोबाराय छोटे आहेत असं नाही. उलट मला सांगू द्या, काहींचं चरित्र चारित्र्य एवढं मोठं असतं की ती शब्दात बसत नाही. सांगतो तुम्हाला मी. आदिकवी वाल्मिकी ऋषी त्यांनी रामायणामध्ये रामप्रभूंचं वर्णन केलं. स्वाभाविक आहे, राम रामायणाचे नायक आहेत, हिरो आहेत ते. सीतामातेचं वर्णन खूप आलं, भरत महाराजांचं वर्णन खूप आलं, लक्ष्मण महाराजांचं सुद्धा वर्णन खूप आलं, यायलाच पाहिजे. पण मग लक्ष्मणाची पत्नी होती, लक्ष्मण महाराजांची पत्नी, तिचं नाव होतं उर्मिला. तिचं वर्णन नाही महाराज रामायणामध्ये, तिचं वर्णन रामायणामध्ये नाही. उर्मिला तिचं नाव, तिचं वर्णन नाही. एक श्लोक सुद्धा तिच्या वर्णनासाठी वाल्मिकी ऋषींनी खर्च नाही केला. ती छोटी आहे? नाही. मी तर असं म्हणतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही, माफी मागून बोलतो की सीता माता आपली आईच आहे, जगत जननी आहे, जगाची माता आहे. पण तरी पण मला असं वाटतं सर, मला असं वाटतं, बघा पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. सीता माता खूप मोठ्या आहेत, खूप मोठ्या आहेत, त्यांचा वनवास पण खडतर आहे. मला असं वाटतं की उर्मिलेचा वनवास सीता मातेपेक्षा जास्त खडतर आहे हो.
काय झालं की रामप्रभू वनवासाला निघाले आणि लक्ष्मण महाराज त्यांच्या मागे निघाले. त्या उर्मिलेला माहीतच नव्हतं ती स्वयंपाक करत होती, लक्ष्मणाची पत्नी. आणि ती स्वयंपाक झाला आणि ती बाहेर आली आणि तिने विचारलं की राम कुठे आहे? त्यांच्यासाठी मी ही मिठाई तयार केली, आज त्यांचा राज्याभिषेक आहे. तर कौशल्या माता रडत होती. तर विचारलं होतं की का रडता आई तुम्ही, किती आनंदाचा प्रसंग आहे, आपला राम राजा होतोय. त्या उर्मिलेला कौशल्या मातेने सांगितलं होतं, उर्मिले दुर्दैवाने फास आवळला, नियतीने संधी साधली, प्रारब्धाने घाला घातला. जो राम सिंहासनावर बसणार होता तो वनवासाला निघून गेला. तिला लगेच कळालं राम वनवासाला गेला. म्हटलं लक्ष्मण कुठे विचारण्याची गरज नाही. माणूस तिकडे गेला, मग त्याची सावली कुठे? नाही, माणूस गेला सिन्नरला पण सावली घरीच ठेवली. अशी माणसाशिवाय जर सावली घरी राहिली तर बाकीची माणसं जगतील का? एखादी माणसाची सावली पाहिली. तसं राम वनवासाला गेला म्हटल्यावर लक्ष्मण कुठे विचारण्याची गरज नव्हती. तिला लगेच कळालं की राम वनवासाला गेले म्हणजे त्यांच्या पाठोपाठ माझा नवरा तोही वनवासाला गेला. पण तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा कौशल्या जवळ आली, मिठी मारली सुनेला, उर्मिलेला, लक्ष्मणाच्या पत्नीला, आणि तिला विचारलं होतं का रडतेस? वाईट वाटलं ना? का रडतेस सांग ना, दुःख वाटलं ना? तिने सांगितलं होतं की हा दुःख तर वाटलं, पण पती वनवासाला गेला याचं नाही दुःख वाटलं. दुःख याचं वाटलं की 14 वर्ष आता परत नवऱ्याचं दर्शन होणार नाही. एकदा दर्शन देऊन गेले असते, एकदा पावलावर जर डोकं ठेवून दिलं असतं तर 14 वर्ष त्या आठवणीवर जगले असते. दुःख याचं नाही वाटत की मोठ्या भावापाठीमागे निघून गेले, जाणारच, सावली जाणारच देहामागे. दुःख याचं वाटतं की एकदा दर्शन देऊन जायला पाहिजे. मी स्वयंपाक करत होते ना, मला एकदा हाक मारायला पाहिजे, मला एकदा भेटायला पाहिजे होतं. किती खडतर वनवास आहे मला. काही ना काही अहो, सीता मातेच्या सोबत नाही म्हटलं तरी तिचा पती आहे, नवरा आहे ना. पण तिचा वनवास, कुर्मिला मातेचा वनवास इतका खडतर आहे की ती महालात आहे परंतु रोज अश्रू ढाळते. ती महालात आहे पण काही खात नाही, कारण तिला माहिती आपला नवरा वनवासात आहे, तो काही खात नाही. ती महालात आहे पण तिला झोप लागत नाही, कारण तिला माहिती आपला नवरा झोपत नाही. पण तिच्यासाठी वाल्मिकी ऋषींनी एकही श्लोक खर्च नाही केला. का नाही बरं खर्च केला? त्याचं उत्तर असं आहे की बोलणं खूप काही सांगतं, बोलणं फार महत्वाचं असतं, पण त्याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, बोलण्याने जेवढं सांगता येतं त्यापेक्षा मौनाने जास्त सांगता येतं. बोलण्याने जितकं सांगता येतं त्यापेक्षा मौनाने जास्त सांगता येतं. बोलण्यापेक्षा मौन फार ताकदीचं आहे महाराज. एखादा जर खूप आपल्या जवळचा मनुष्य, आपल्याशी खूप भांडणारा माणूस नात्यामध्ये जर मौन झाला तर समजायचं माणूस फार लांब गेलाय. भांडणं फार चांगलं आहे, एखादा माणूस भांडत असेल ना, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तो भांडायचा बंद होतो, जेव्हा तो मौन होतो ना, समजायचं नातं तुटलंय. मौन खूप काही सांगतं महाराज, मौनात खूप ताकद आहे. म्हणून वाल्मिकी ऋषींना असं वाटलं की सीता मातेचा त्याग कमीत कमी शब्दात बसवता तरी येतो. वाल्मिकी ऋषींनी निवडलं. कान्होबराय इतके महान आहेत महाराज की कान्होबरायांचं फार वर्णन केलं जात नाही. याच्यासाठी केलं जात नाही कारण मौन हे एक साधन आहे. ते फार महान आहेत कान्होबराय, तुकाराम महाराजांचे बंधू आहेत आणि त्यांची मागणी पण तेवढीच महान आहे. कान्होबराय महान संत, तेवढ्याच महान तुकाराम महाराजांकडे तेवढीच महान मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात. करुणे उचिता 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 करुणे उचिता 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 करोनी उचिता
फार गोड अभंग आहे, तेवढीच गोड चाल महाराजांनी लावली. आणि या अभंगातला सगळ्यात लक्षात राहण्यासारखा शब्द आहे उचित. महाराज माझं चांगलं करा, काय करा ते नाही सांगितलं, फक्त चांगलं करा. असं आहे की साधू संताकडे गेल्यावर, देवाकडे गेल्यावर पदर पसरताना नेहमी देवाला आणि साधू संताला सांगावं, महाराज देवा तुला जे चांगलं वाटतं ना माझ्याविषयी ते कर, मी जे मागतो ते कधीच देऊ नको. कारण आपल्याला काय चांगलं आहे हे आपल्याला काय माहिती महाराज. एक उत्तरेतले संत होऊन गेले उडिया बाबा, त्यांच्या 2 हिंदी ओळी आहेत, फार छान आहेत, ऐका, आठवणीत ठेवा. ते असं म्हटले होते की जो ठीक लगे वो देना प्रभु, जो ठीक लगे वो देना प्रभु, हमारा क्या है हम तो कुछ भी मांग लेंगे. देवा जे चांगलंय ते दे, आमचं काय, आमची जोळी आम्ही पसरतच राहतो, आहे की नाही. आम्ही मागतच राहतो, कोणी आलं का आम्ही मागतच राहतो, देव दिसला का मागतच राहतो. आम्ही शिर्डीला गेलो का, शेगावला गेलो का, पांडुरंगाला गेलो का, मागतच राहतो. इथून जातानाच यादी लिहून देतो आपण, हे मागू ते मागू ते मागू ते मागू ते मागू, आहे की नाही. जो ठीक लगे वो देना प्रभु, हमारा क्या है हम तो मांगते रहेंगे. पण तू तेच दे देवा जे माझ्यासाठी चांगलं असेल. कानवरांची हीच भावना आहे, करोनी उचित, उचित कर, हे कर असं नाही सांगितलं. आपल्याला काय माहिती आपल्यासाठी काय चांगलं आहे, आज चांगलं वाटतं पण भविष्यात चांगलं आहे काय माहिती. म्हणून साधू संताला त्याच्यावर सोपावं, तुला जे चांगलं वाटतं ते द्या. गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा गोमटे ते करा भारवोचे तुम्हासी, भारवोचे तुम्हासी, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. बारवोने तुम्हासे गोमटे ते करा माझे. गोमटे ते करा. काय झालं, मला अमरनाथ यात्रा माझी राहिली होती, तेवढीच एक यात्रा राहिली होती भारतातली, एक देवस्थान तेवढंच माझं राहिलं होतं. 2016 साली मी अमरनाथ यात्रेचं बुकिंग केलं, परवानगी मिळाली, सरकारी यात्रा आहे, नियंत्रण तेव्हा सरकारी, आताही बहुतेक तसंच आहे. पेहलगाव नावाचं गाव आहे, पेहलगाव काश्मीर जवळ आहे, काश्मीरमध्ये आहे. 3 गाड्या येतात, 45 माणसं एका गाडीत बसतात, मिलिटरीची सिक्युरिटी राहते. आतंकवाद्यांचा धोका आहे, टेररिस्ट अटॅक होतात, आतंकवादी हल्ले होतात, म्हणून एक मिलिटरीची गाडी असते, एक मागे एक पुढे जिप्सी, आणि मग 45 अशा सीट भरून 3 गाड्या निघतात. त्याच 3 गाड्या 2 तासांनी परत येतात, मग पुढचे परत 45 अशी यात्रा ते पहलगाव, त्याला जथ्था म्हणतात ते लोक, जथ्था. आणि मग तो जथ्था असा पोहोचवला जातो. 2016 साली मी गेलो यात्रेला, आम्ही 8 जण होतो अमरनाथ यात्रेला, 8 जण माझे मित्र होतो. काय झालं, दुपारी 4च्या त्या स्लॉटसाठी आमची नावं आली की 4 वाजता तुम्हाला हजर राहायचे, 4 वाजता गाड्या येणार. काहीतरी 3 वाजले होते, आमची काही भूक भागली नव्हती. तिकडं ते आलू पराठा सोडून दुसरं काही मिळत नाही, कुठे जा आलू पराठा, कुठे जा आलू पराठा. तेव्हा आम्ही वैतागलो आलू पराठा खाऊन. ते कोणीतरी अशीच महाराष्ट्राची माणसं ते बोलत होते, गावात गेलो आणि फार छान जेवण मिळालं, महाराष्ट्रीयन माणूस आहे आणि त्याची मेस आहे. तर आम्ही ते ऐकलं, विचारलं कुठं, म्हणले जवळ आहे. पाहिलं तर 3, 3:15 झाले होते. म्हटलं आता जाऊन आता जेवण करून येऊ, 4च्या गाडीला हजर राहू आपण. आम्ही गेलो, त्या गाड्या लवकर आल्या आणि त्या मिलिटरीवाल्याने, त्या मेजरने पुकारलो आमची नावं, आम्ही गैरहजर होतो. त्यांनी पुढचे 8 लोक घेतले. आम्ही 3:45 आलो तर आमची गाड्या हजर. मला त्या गाडीची पासिंग आठवते, 1832 तिचा नंबर होता. UK उत्तराखंडची पासिंग होती, उत्तराखंड राज्य. त्या गाड्यात 3, आणि आम्ही ज्या गाडीत बसणार होतो त्या गाडीची पासिंग होती 1832, म्हणजे नंबर मला आठवतो चांगला. मी त्या मेजरशी भांडायला लागलो तर त्यांनी सांगितलं, मी नावच कट करीन तुमची जर माझ्याशी भांडले तुम्ही.
ते वैतागलेला होता. थंडी खूप, फार थंडी. त्याच्यात मी नावच कट करीन. मी गाडीत शिरलो आम्ही, आणि जे लोक आमच्या जागी बसले होते का, जे 8 जण आमच्या जागी बसले होते का, त्यांच्याशी भांडायला लागलो. आमचे नंबर होते, तुम्ही कसे काय बसले आमचे. मी त्याच्यात होतो भांडायला. किती वेळ थांबणार थंडीमध्ये, किती वेळ थांबणार. आम्ही भांडलो, त्या मेजरशी भांडलो, कारण आमच्या जागी त्यांनी पुढचे 8 लोक बसून दिले होते. आम्ही वेळेवर हजर नव्हतो. खूप भांडलो महाराज त्या गाडीत त्या सीटवर बसण्यासाठी. पण ते नाही जमलं. जे पुढचे लोक ते उतरायला तयार होईना. कारण सगळ्यांनी सांगून ठेवलं तर पुढच्या मुक्कामाला तिथे बिल्डिंग आहे, तिथे हिटर आहे, रूम हिटर आहे. ही तर कोण थंडीत थांबेल. म्हणलं चला, कोणीच उतरेना. शेवटी ती गाडी आमच्या डोळ्यात देखत निघून गेली. 1832 नावाची UK पासिंगची, उत्तराखंड पासिंगची. त्या गाडीवर म्हणजे त्या तिन्ही गाड्यावर टेररिस्ट अटॅक झाला, आतंकवादी हल्ला झाला. ज्या गाडीत आम्ही बसणार होतो त्या गाडीतल्या प्रत्येक माणसाला गोळी लागली. 21 माणसं मेली महाराष्ट्रात. बाकीची माणसं जायबंदी झाली. या इथं आपण जर इथून अहमदाबादला निघालो तर इथं चारोटी नाका आहे, कासा गाव आहे. जिथं आपण जातो त्या अहमदाबाद हायवेला जातो ना, कासा गाव आहे. तिथली घरातली एकाच घरातली 10 माणसं होती. प्रत्येकाला गोळ्या लागल्या. सगळ्यांना पॅरालिसिस अटॅक गेला, कारण लवकर रक्त वाहून चाललं, लवकर उपचारच झाले नाही. सगळ्यांना पॅरालिसिस अटॅक गेला एकाच घरातल्या 10 जणांना. आणि 21 माणसं तर त्या गाडीतली मेली. एवढा भयानक आतंकवादी हल्ला झाला 2016ला. कोणत्या गाडीला, कोणत्या गाडीवर? 1832 नाही, ज्याच्यात मी बसणार होतो. 1832 ठीक आहे की नाही. आणि जर मी बसलो असतो, समजा माझं भांडण सक्सेस झालं असतं, तर प्रवीण तुला आज दुसरा बाबा पाहावा लागला असता. दुसरा कोणता तरी बाबा तुला फोन करावा लागला असता. काय योजना आहे महाराज प्रभूची, नाही का? देवाच्या योजनेवर कधीच आक्षेप घ्यायचा नाही महाराज. त्याची योजना परफेक्ट आहे. माणसं म्हणतात, म्हणून त्यालाच सांगायचं तू जे चांगलं आहे ते दे, मी जे मागतो ते कधीच देऊ नको, है की नाही. देवाची योजना. माणसं म्हणतात नाही नाही तेवढं नसतं घडलं ना, आज मी लय पुढं असतो. पुढं म्हणजे कुठं, रॉकेटमध्ये बसायचं, जायचं कुठं, मिसाईल मध्ये बसायचं. अरे जे छान आहे, जिथं आहे तेच भारी आहे. हेच होणार होतं आणि हे सर्वोत्कृष्ट, याच्यापेक्षा चांगलं होणार नव्हतं. उस्ताद जाकीर भाईंची एक मुलाखत युट्यूबला इंग्रजीमध्ये आहे. पण एका त्या मुलीने प्रश्न विचारला, वार्ताहर मुलीने, मराठीत सांगतो. त्या वार्ताहर मुलीने उस्तादजींना प्रश्न विचारला, झाकीर भाईंना, जगविख्यात तबलावादक. त्यांना विचारलं होतं, उस्तादजी मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की तुम्ही जर तबला वादक झाले नसते तर काय झाले असते. तर उस्तादजींनी सांगितलं, मी काहीच झालो नसतो, माझा जन्म तबला वाजवण्यासाठी झालाय, मला दुसरं काहीच करायचं नव्हतं. मी जिथं आलोय तेच बरोबर आहे आणि मी याच्यात खुश आहे. तसं जीवनात समाधानी असं महाराज. हे जे देवाने इथं ठेवलंय ना, हेच छान आहे, खूप बरोबर आहे. याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतच नव्हतं. माझा ना कायम शाळेत पहिला नंबर होता. देवपूरला बी होता, आळंदीला बी होता, सगळीकडेच. थोडी बुद्धी ठीकठाक होती, बरी होती. माझ्यासोबतची सगळी पोरं, कोण ऑफिसर झालो, कोण काय झालो, कोण काय झालं, कोण काय झालं. ते चांगला पोरगा, आमच्या जवळचा पोरगा चांगला ऑफिसर झाला. तर मला म्हणेकडे माझ्या पुढं तुझा नंबर असायचा, तू जर असतात. आणि 2 वर्षापूर्वी फ्रॉड मध्ये अडकला, आता सुटलाय का नाही काय माहिती. आता बाहेर आहे का आतमध्ये मी काय परत विचारलं नाही. पण मग अडकल्याची बातमी पाहिली होती मी. कोंबला होता ते पाहिलं, जेलमध्ये आत टाकला होता त्याची बातमी मी ऐकली होती. हे किती छान जीवन आहे, चांगलं जीवन आहे ना महाराज. याच्यात पाप नाही ना, सुख नाही ना कुठलं, हे की नाही. खूप छान आहे ना जे आहे त्याच्यात. तुम्हाला सांग, मला एक धडा होता, संदीप सर, काहीतरी मी 4थीला होतो, मला एक धडा होता. एक माणूस प्रवासी निघाला, त्याने काय पाहिलं, त्याने काशीफळाच्या वेलाला आलेलं काशीफळ पाहिलं. काशीफळ म्हणजे डांगर, काशीफळ म्हणतात त्याला. काशीला सगळ्यात जास्त मिळतं, काशीला सगळ्यात जास्त उगवतं, आणि लोक काशीला गेल्यावर ते सोडतात. काशीची लोक सगळ्यात जास्त तेच खातात.
काशीच्या मंडईमध्ये सगळ्यात जास्त मिळतं ते काशी फळ. काशीच्या गंगेच्या पाण्यामध्ये फार गोड लागतं. जशी कृष्णाकाठची वांगी चांगली लागतात ना, तसं गंगेच्या काठचं ते काशी फळ फार चांगलं लागतं. काशीचं जसं डांगर आहे चवीला, तसं कुठलंच नाही. लोक तिकडून जाऊन आल्यावर ते काशी फळच सोडतात. का सोडतात काय माहिती. काय त्याचं कारण, कोणत्या कंपनीची पुस्तकं लोक वाचतात काय माहिती. प्रवासी चालला होता, आम्हाला शाळेत धडा होता ऐका, फार छान आहे. प्रवासी चालला होता, त्याने ते म्हणजे डांगराच्या वेलाला 8 किलोचं डांगर पाहिलं. काय देवाला डोकं आहे का नाही काय माहिती. एवढा नाजूक वेल आहे तर जरा नाजूक फळ द्यायचं की नाही. तो पुढे गेला प्रवासी, वाटसरू चालणारा मनुष्य, त्याने कवट पाहिलं, कवटाचं झाड. पावशेरचं कवट होतं 250 ग्रामचं. त्याला वाटलं, त्यांनी विचार केला की काय देव आहे खरंच. देवाच्या जागी जर मी असतो ना, हे नाजूक कवठाचं फळ मी त्या वेलाला दिलं असतं. नाजूक वेलाला नाजूक फळ शोभलं असतं. मी जर देवाच्या जागी असतो ना, तर ते 8 किलोचं डांगर या मोठ्या कवठाच्या झाडाला दिलं असतं. मोठ्या झाडाला मोठं डांगर शोभलं असतं. मी जर देवाच्या जागी खरंच असतो तर मी परफेक्ट सृष्टी बनवली असती, काही चूक नसती ठेवली. भूक लागलेली होती, दुपार झालेली होती, त्याला आराम करायचा होता, जेवायचं पण होतं. ते कवठाचं झाड गर्द होतं, सावली होती. बसला, जेवण केलं, थोडी तार आली म्हणून झोपला. वारं आलं, पिकलेलं कवट त्याच्या डोक्यात पडलं आणि जेवढं कवट होतं का तेवढं टेंगुळ आलं. बरोबर 250 ग्रामचं टेंगुळ आलं बरोबर असं. आणि मग त्याची जेव्हा झांज उतरली तर त्याच्या लक्षात आलं की मी जर देव असतो, मी जर हे डांगर याला लावला असतं तर केवढा महागात पडला असता हा निर्णय. किती महाग गेला असतं मग आपल्याला. जे आहे ना महाराज ते फार छान आहे. देवाने जे दिलंय ना ते आपल्या योग्यतेप्रमाणे दिलंय. आणि नेहमी त्याला हे म्हणत, तुकाराम महाराजांकडे माऊलींकडे जाताना हा अभंग घेऊन जात जा माय बाप. हा अभंग, कोणता अभंग, मी सेवेसाठी निवड, एवढा अभंग पाठ करा. 4 चरण आहे ते 5 मिनिटात पाठ होईल. तरुण पोरांना, तुमच्या लहान लेकरांना पाठ करायला द्या माय बाप. फार सुंदर अभंग आहे. करोनी उचित, देवा जे योग्य आहे ते दे, मी जे मागतोय ते कधीच देऊ नको, कारण तू देशील तर तू समजून उमजून देशील. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा यादव गणपत बोरकुल यांनी संत पुण्यासाठी पुढे यायचे. विलास बारकू बर्डे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा चांगलं करा. तुकाराम महाराजांकडे कानोबरा मागणी करतात, चांगलं करा आणि तुमच्याविषयी प्रेम निर्माण होऊ द्या. प्रेम घाली हृदयात. महाराज खूप मोठी आशा घेऊन तुमच्या दारी आलोय. अभंगाचं दुसरं, आलो दान मागायास, आलो दान मागायास, आलो
थोर करोनिया साधूकडेच मागावं, साधू देऊ शकतात. साधूला समज आहे आपण आपल्या हेतूने काय मागायला आलोय हे सांगणं, म्हणजे आपल्या पद्धतीने काय मागायला आलोय हे सांगणं, म्हणजे आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळणं असं आहे. आपल्याला साधूपेक्षा जास्त कळतं का? मी काय म्हणतो, डॉक्टरला गेल्यावर आपण सांगायचं असतं ना, डॉक्टर साहेब आमकी गोळी द्या म्हणून. हा, डॉक्टर म्हणजे मेडिकल घे ना, मला कशाला उगी ताप देतो, घे ना, तुझ्या तुझ्या मनाने घे ना मग. हा, तुला जर एवढं कळायला लागलं तुझी साखर एवढी वाढली ना आपल्यावर ती गोळी घेतली पाहिजे, एवढा डोस कमी केला पाहिजे, तेवढा वाढवला पाहिजे, हे जर तुला कळतं मी कशाला. तसं आपण जर साधू संताकडे देवाकडे जाऊन हे द्या म्हणायला लागलो तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं असा अर्थ होतो. तसा करू नये. एक पोरग दुकानावर आलं पहा, किराणा दुकानावर 2 रुपये होते त्याच्या हातात. दुकानदाराला ते 2 रुपये दिले आणि त्यांनी सांगितलं काका 2 चॉकलेट द्या. दुकानदाराने विचारलं काय नाव तुझं, त्यांनी नाव पूर्ण सांगितलं. तो म्हटलं अरे तू माझ्या मित्राचा पोरगा आहे. त्याने काय केलं, ती बरणीच घेतली, तिचं झाकणच खोललं आणि ती सांगितलं ए पोरा मुठभर चॉकलेट घे. त्या पोराने सांगितलं नको काका तुम्हीच द्या. अरे माझ्या मित्राचा पोरगा आहे, तू पहिल्यांदा दुकानावर आला, तू पैसे नाही घेणार, 2 रुपये घरी ने, दोस्ताचा पोरगा आहे माझ्या, तू घे मुठ भरून चॉकलेट घे. पण ती पोरगा एवढं शांत, त्यांचे नाही काका तुमच्याच मनाने द्या. घे म्हणतो ना, मुठभर घे म्हणतो ना, नाही नाही तुमच्याच हाताने द्या. तर त्या दुकानदारांनी शेवटी त्या बरणीत हात घातला, मुठभर चॉकलेट घेतले, पोराच्या हातात दिले. त्याच्या हातात ती मावली नाही, खाली पडली. त्याने खिशात घातले, या खिशात कोंबले, हातात घेतले, ते निघालं. तेव्हा त्या दुकानदाराने विचारलं का रे घ्यायचे तर होते, मग घ्यायचे तर होते, मग एवढा वेळ मी म्हणत होतो घे 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 तर का घेतले नाही. तर त्या पोराने जाता जाता सांगितलं होतं काका तुम्ही म्हणत होते की तुझ्या हाताने घे, माझी मुठी एवढीशी, तुमच्या मुठीने जास्त आले. तसं जेव्हा संताकडे मागायचं झालं ना, आपल्या मुठीने नाही मागायचं, त्यांच्या ओंजळीने मागायचं. त्यांची ओंजळ मोठी, त्यांची ओंजळ मोठी करोनी. आपल्या मनाने नाही मागाय. आपण काय मागणारे महाराज, घर. आपण काय म्हणणार पैसा, काय कामाचा आहे. 2 दिवसापूर्वी मला एक माणूस सांगत होता महाराज SBI मध्ये आपली ना 1 कोटीची FD आहे. काय उपयोग आहे मला सांगा, वय 70 आहे, काय करील म्हातारा, काय करणार. मी तर फार वेळ विचारच करत राहिलो 1 कोटी रुपये काय करीन हा माणूस, काय करीन 1 कोटी. 70 वय, मोतीबिंदू 2 ऑपरेशन झाले, काळा चष्मा होता, गाडीचं चालूच शकत नाही, दुसऱ्यालाच हात करावा लागणार. येऊ दे येऊ दे येऊ दे, काय उपयोग आहे मला सांग बरं. काय मागणार आपण, काय उपयोग आहे त्याचा. साधूच्या पद्धतीने मागावं, ते जीवनामध्ये कामाला येईल. काय मागावं, चिंतन समयी सेवा. चिंतन मागावं, सेवा मागावी, 2 गोष्टी. सेवेने देह पवित्र होतो, चिंतनाने मन पवित्र होतं. चिंतनाने मन पवित्र होतं, सेवेने देह पवित्र होतो. चिंतन समयी सेवा आपुलीच दे. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांचे बंधू तुकाराम महाराजांकडे म्हणतात की मला तुम्ही तुमच्या हाताने देवाच्या हाती सुपूर्द करा. बारीक आहे का, वेळ संपली माझी. तुकाराम महाराजांच्या हाताने कान्होबारायांना देवाच्या पदरात का पडावं वाटतंय, त्याचं कारण आहे कोणी तुम्हाला देवाच्या पदरात घातलं याला मूल्य असतं. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की पांडुरंग कोणत्या महिन्यात पंढरपूरला असतो, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण, कोणत्या महिन्यात. हा, आषाढातच असतो, बाकी कुठं जातो मग. रोजगार हमीवर वगैरे कुठं जातो. 12 महिने असतो तो, 13 महिने असतो, यंदा तर 13 महिने नाही का, अधिक आला ना. पांडुरंग जर 13 महिने 12 महिने पंढरपुरात असतो तर निवृत्तीनाथांचा 16 इथून जातो, दातली भोकणी खंबाळे. मग आपण त्यांच्या सोबत लाखाची गर्दी का करतो. जर तो 12 महिने पंढरपुरात आहे मग आपण त्याच्यासोबत का गर्दी करतो, निवृत्तीनाथांच्या सोबत, माऊलींच्या सोबत. त्याचं कारण असं आहे की आपण जर गेलो तर देव नाही विचारणार महाराज, आणि आपण जर निवृत्तीनाथांच्या पदराला धरून गेलो तर देव म्हणशील नाही नाही हा कसा का असे ना, पण ज्यांच्या पदराला धरून आलाय ते संत आहेत, याला घ्यावा. आपण सिन्नरला जाताना नाही का सांगत गावातल्या एखाद्या माणसाला तुझं नाव सांगतो, दाखला आडलाय जरा, तुझं नाव सांगतो म्हणतो ना आपण. तुम्ही कोणाकडून आले, कोणाचा रेफरन्स, कोणाच्या शिफारसीने तुम्ही आले. तसं कान्होबारायांची एक इच्छा आहे की महाराज मी छोटाच आहे, तुम्ही मला पांडुरंगाच्या जर पदरात घातलं ना मग देव माझी उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्या बरी मज मग हरी
उपेक्षिना. तुम्ही जर मला पदरात घातलं ना देवाच्या, मग देव उपेक्षा करणार नाही. तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे. निरवावे शब्दाचा अर्थ आहे पदरी घालणे. निर्वावे शब्दाचा अर्थ आहे सुपूर्त करणे. निरवावे शब्दाचा अर्थ आहे हवाली करणे. मला देवाच्या हवाली करा, पण तुमच्या हाताने हवाली करा. मी तुमचा भाऊ आहे असं म्हणून हवाली करा. तुकया बंधू म्हणे भावा